आठवतंय महिनाभरापूर्वी या नवीन शहरातली फुलं दाखवताना सवडीनं लिहीन एकदा यावर असं म्हणाले होते. त्यानंतर सवड तर चिक्कार मिळाली, पण आठवणीतली सगळी फुलं एकाच वेळी ओंजळीत आज आलीयत. आज लहानपणापासूनचं एक एक फुलाभोवतीचं विश्व उलगडत जाणार आहे. असं वाटतंय कितीतरी दिवसांनी मी आवडत्या सगळ्या फुलांचा गजरा ओवायला बसले. हे नाव तरी किती जणांना माहितीये काय माहित. आयुष्यात मुबलक मिळालेलं आणि खेळगडी झालेलं हे पहिलं फूल. ढेबेवाडीला आमच्या परड्यात मम्मानं लावलेली कोरांटीची झाडं भराभर मोठी होत बहरायची. झाडाला 2 रंगांची फुलं कायम लगडलेली असायची, पांढऱ्या आणि श्रीखंडी रंगांची. पातळ उभ्या पाकळ्यांची उभट आकारांची ही फुलं बटाट्यासारखी बहुपयोगी. कुठंही चालणार, कुठंही शोभणार. आई काकू त्याचा गजरा करायच्या, कधी पिनेत नुसतीच 4 फुलं ओवून केसात माळायच्या. आजोबा देवपूजेसाठी कोरांटी गोळा करायचे आणि मी बाभळीच्या काट्यांमध्ये एक एक फूल खोचून फुलदाणीत ठेवता येतील अशा काड्या तयार करायचे. फूल और काटेचे हे एपिसोड ढेबेवाडी सोडून कराडला राहायला येईपर्यंत मी साधारण 6 वर्षांची होईपर्यंत चालले. त्यानंतर मात्र आजतागायत मी कुठेच कोरांटी पाहिलेली नाही. याला तगर म्हणतात हे खूप उशिरा कळालं. आम्ही त्याला पांढरी फुलंच म्हणायचो. या फुलाचं नाव घेतलं की सगळ्यात आधी दादा म्हणजेच बेळगावचे आजोबा आठवतात. मेच्या सुट्टीत प्रत्येक दिवसाची सुरुवात एकाच दृश्यानं व्हायची. बेळगावला आजोळी दारात बहरलेलं तगरीचं झाड आणि सकाळी सकाळी बुट्टीभर फुलं काढणारे दादा. ती दुहेरी पाकळ्यांची होती, त्यामुळं असं वाटायचं ही मोगऱ्यांचीच मोठी बहीण आहे, फक्त वास नसलेली. पण जरा उंची वाढल्यावर दादांसोबत तगर गोळा करताना हाताला चीक लागायला लागला तसं कळालं नाही. लिंबू आणि मोसंबीत लय फरक असतो. रात्री अंगणात सगळेजण गप्पा मारत बसायचो. वाऱ्यासरशी सळसळत तगर सामील व्हायची. चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि शुभ्र कळ्यांनी भरलेली तगर सारखीच वाटायची. तगरीनं अगदी घर विकेपर्यंत साथ दिली. त्या घरात शेवटची देवपूजा होईपर्यंत तिचीच फुलं वाहिली गेली. घर दुसऱ्यांनी घेतलं. आता तगर फुलं देत नाही, कारण तिच्या मुळांवर उभ्या राहिलेल्या भिंतीला कळ्याच येत नाहीत. कराडमध्ये पाटण कॉलनीत भाड्यानं राहत असताना घरमालकांच्या मागं फुलायचा मेफ्लॉवर. पहिल्यांदा पाहिलं तेव्हा एकाच वेळी 3दा आश्चर्यचकित झालेले डोळे. जगात एवढं मोठं फुल असतं आणि ते फक्त मे मध्येच फुलतं. मे संपला की फुलं गायब, झाड गायब, डायरेक्ट पुढच्या मे मध्येच कसं काय दिसतं. बरं, ते फुल स्वतःच्या मालकीचं नसल्यामुळं लांबून बघायचं आणि मैत्रिणींना वर्णन करून सांगायचं, यातच काय तो आनंद. पाटण कॉलनीतलं ते घर सोडलं तसं मेफ्लॉवर पण विस्मरणात गेलं. मधल्या 5-6 वर्षात त्याचा कुठे नामोल्लेखही नाही. पण जेव्हा कराडमध्ये स्वतःच्या जागेत स्वतःच्या घरी राहायला आलो, तेव्हा अचानक परसात दर्शन दिलं मेफ्लॉवरनं. हे कोणीच इथं लावलेलं नाहीये, तरी कसं उगवलंय? मेफ्लॉवरनं चौथ्यांदा आश्चर्यचकित केलं. हिरव्या दांड्यावर लाल रंगाचं चेंडू सारखं मेफ्लॉवर. मग मात्र ते दरवर्षी येत राहिलं. त्याला हात लावून बघता आलं. आमच्या परसात मेफ्लॉवर आहे ही उगाच आपली एक स्वतःपुरती अभिमानाची गोष्ट झाली. मी या मे मध्ये पण मम्माला विचारलं, आलंय का ग मेफ्लॉवर? कराडमध्येच रुक्मिणी गार्डन नावाच्या एका कॉलनीत राहायला होतो. मी 8वी-9वीत असेन. 3 खोल्यांचं बैठं घर, त्याला छोटंसंच अंगण. अंगणात एकमेव झाड कुंद्याचं. लांबट आकारांच्या पांढऱ्या किंवा काही गुलाबी छटा असलेल्या पाकळ्यांची फुलं इतकी लागायची त्या झाडाला की पानं कमी आणि फुलंच जास्त. रोज गजरा करायचे मी, रोज. हा, पण तो माळणार आईच, कारण माझा कायम मशरूम कट. प्लास्टिकच्या बेल्टला गुंडाळून गजऱ्याची हौस भागवणारा प्रकार मी गॅदरिंगमध्येही कधी केला नाही. त्यामुळं आवड फक्त सुई दोऱ्यात फुलं ओवायची, डोक्या पिक्यात घालायची नाही. शाळेत कितीतरी मुली बाईंसाठी त्यांच्या घरची फुलं घेऊन यायच्या. एके दिवशी मीही मोठा गजरा घेऊन गेले, पण कुठल्याच बाईंना नाही दिला. एक शिपाई काकू होत्या आमच्या, त्यांना दिला. त्या मला आवडायच्या, माझ्याशी चांगल्या बोलायच्या. नवरा गेल्यानंतर नोकरी करत 3 मुलांना वाढवत होत्या त्या. त्यावेळी ना मला या गोष्टीची कल्पना होती, ना विधवा बायका गजरा माळत नाहीत असेही समज असतात याची पोहोच होती. त्यांनी आनंदानं घेतला तो गजरा. त्यावेळच्या त्यांच्या मनातल्या कोलाहलाचा मला आजवर थांग लावता आलेला नाहीये. अलीकडेच त्यांच्याशी बऱ्याच वर्षांनी संपर्क झाल्यावर पुन्हा एकदा हे सगळं आठवलं. या एका आठवणीनं कुंदा माझ्यासाठी कायमचा गोड झालाय. शाळेतली एक वर्गमैत्रीण हिरव्या चाफ्याची फुलं दाखवायला आणायची वर्गात.
तिच्या वडिलांच्या कामाच्या ठिकाणी हिरव्या चाफ्याचं झाड होतं. माझ्या मागे एक बेंच सोडून बसायची. त्या फुलांच्या पाकळ्या म्हणजे पानच. देठाचा रंग हिरवा आणि पाकळ्यांचाही. ज्या ज्या दिवशी तिच्या दप्तरात हिरवा चाफा असायचा तो तो दिवस तिचा असायचा. हिरवा चाफा सुगंधाबरोबरच त्याच्या अस्तित्वानंही सगळ्यांनाच खुश करायचा. हे दुर्मिळ फूल फक्त मीच आणू शकते म्हणून ती मैत्रीण खुश. आम्ही हिरवा चाफा बघितलाय हे मोठेपणी सांगू शकणार म्हणून आम्ही खुश. आणि ज्या बाईंना मिळेल त्या बाई तर सगळ्यात खुश. मोठेपणी आता ते सांगायची वेळ आलीये. मी हिरवा चाफा बघितलाय. म्हणजे काय, काही सेकंदासाठी का होईना हात लावून बघितलाय. ही अक्षरं नुसती टाईप केली आहेत तरी नाकात सोनचाफ्याचा सुगंध भरून राहिलाय. कुठून सुरुवात करू? आता कुठेही दिसू देत मला सोनचाफा, मी किंमत न विचारता घ्यायला तयार आहे. तुझं सगळ्यात आवडतं फूल कुठलं या प्रश्नाला सोनचाफा सोडून दुसरं उत्तर असूच शकत नाही. कधीच नाही. कारण दैत्य निवारणीच्या यात्रेच्या वेळी मंदिरात घमघमाट व्हायचा. तो सुवास सोनचाफ्याचा याची खात्री झाल्यावर वेड लागलं या फुलाचं. तुळशीबागेबाहेर कितीदा तरी मी या फुलासाठी रेंगाळले. विश्रांतवाडीला रोज पीएमटीने ऑफिसला जायचे तेव्हा एका सिग्नलवर लाल दोऱ्यात गुंफलेल्या पिवळ्या धम्मक वेण्या विकायची एक बाई. मी तिचं अधूनमधून ठरलेलं गिराईक होते. ती फुलं कोमेजली तरी दरवळत राहायची. पाकळ्या तपकिरी झाल्या तरी मला कचऱ्यात टाकावीशी नाही वाटायची. माझ्या मनात कायमच दर्जाचं फुल आहे सोनचाफा. तुम्ही त्यांना थोडाच वेळ उंजळीत घ्या, पुन्हा बाजूला ठेवून द्या. आठवेल तेव्हा फक्त तळहात नाकाशी न्या. हाताचा चाफा करणारा अजब परीस आहे सोनचाफा. 2-4 महिन्यातून मी एकदा तरी मम्माला म्हणतेच, सोनचाफ्याचं झाड लावा ना, तेवढंच नाहीये आपल्याकडे. बाकी काही जमो न जमो पण मरण्याआधी आयुष्यात एकदा तरी स्वमालकीचा सोनचाफा लावायचा आहे. झेंडू म्हणजे फक्त दसरा दिवाळी. बाकी तुम्ही हजारो पणत्या लावा, किल्ले बांधा, चकल्या तळा, घट बसवा, कडाकण्या करा, आपट्याच्या पानांचा तिकडं ढीग लावा. पण झेंडू नाही तर दसरा पण नाही आणि दिवाळी पण नाही. सगळ्यात टपोर, टवटवीत आणि एकदम फ्रेश फुल कुठलं असेल तर झेंडूचं. मला काही या फुलांशिवाय सणांचा फीलच येत नाही. कारण सणांना माळा करण्याचं काम लहानपणापासून माझ्याच गळ्यात टाकलेलं. पप्पा दत्त चौकातनं फुलांचा ढीग आणून समोर टाकणार. आमच्या झाडाच्या आंब्याच्या डहाळ्या तोडून देणार. मम्मा मोठी सुई आणि पुडीचा दोरा शोधून देणार. कर आता हार. मग मी आधी बारीक फुलं, मध्यम फुलं आणि मोठी फुलं बाजूला काढणार. गाडीची मापं घेऊन गाडीला हार करणार. चौकटीची मापं घेऊन तोरण करणार. त्यात पण केशरी आणि पिवळ्या रंगाची फुलं मिक्स असतील तर पॅटर्न करून कलाकारी दाखवणार. हे सगळं करता करता अधेमध्ये फुलातलं खोबरं खाणार. हिरव्या आळ्या दारातनं बाहेर नेऊन फेकणार. त्या पडतील तिकडं पडतील. राहिलेल्या फुलांच्या पाकळ्या काढणार, त्या रांगोळीत वापरणार. सगळे हार सेपरेट सेपरेट खिडकीला बांधून ठेवले आणि कुठला कशासाठी आहे हे सांगितलं की मग माझं काम संपणार. त्यामुळं आजही इथं कुठंही झेंडू दिसला की लय जबाबदारी वाटते. ढेबेवाडीत धामणकरांच्या परड्यात पहिल्यांदा वेचलेली पारिजातकाची फुलं. छोटंसं नाजूक केशरी देठाच्या या फुलाभोवती इतकी सुंदर आठवण तयार होईल असं वाटलं नव्हतं. या छोट्या फुलाचं झाड इतकं मोठं कसं काय याचं नवल होतं कायम. एकदा 5वीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये इचलकरंजीला मावशीकडे गेलेले. अगदी रस्त्याला लागून तिचं घर. पोहोचले तेव्हा संध्याकाळ असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी काकांनी दार उघडल्यावर मी बाहेर बघते तर रस्ता कुठे आहे? बघावं तिकडं केशरी पांढऱ्या प्राजक्ताचा सडा. ऐक, मला आत्ताही ते चित्र जसंच्या तसं दिसतंय. मी पळत जाऊन ती फुलं वेचतीये, अनवाणी पायानं सड्यावरून चालतीये, पण फुलं कमी कुठं होत आहेत. पारिजात टप 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 पडतोच आहे. सकाळची गार हवा, फुलांच्या हलक्या सुगंधानं भरून गेलेलं सभोवताल, फ्रॉकच्या ओट्यात जमतील तितकी गोळा केलेली फुलं आणि पायाच्या तळव्यांना होणारा फुलांचा ओला मऊ स्पर्श. स्वप्नवत अनुभव. म्हणून तर इतक्या वर्षानंतरही तो अनुभव पारिजातका इतकाच टवटवीत. ती महिनाभराची सुट्टी असं एक चित्र मनात कायमचं कोरून गेलीये जे मेंदू कधीच पुसणार नाही आणि कितीही वाटलं तरी मला त्याची प्रिंट काढून कोणालाच दाखवता येणार नाही. आता तिथं ते झाड नाही. दिवसभर माणसांच्या पायांनी आणि वाहनांच्या चाकांनी तुडवल्या जाणाऱ्या रस्त्याला पहाटेच्या गारव्यात आता त्या पांघरुणाचं सुख नाही. सोनचाफ्याला टफ फाईट देणारं माझ्या आयुष्यातलं हे फूल.
मोगरा आणि बेळगाव हे इक्वेशन डोक्यात एवढं फिक्स आहे की जगात कुठंही मोगऱ्याचं फुल दिसलं तरी हे बेळगावच्या मोगऱ्यासारखं आहे की वेगळं आहे ही तुलना मला टाळता येत नाही. आम्ही बेळगावला सुट्टीला जायला निघायचो. कराडच्या बस स्टँडवर सकाळी सकाळी 1-2 गजरेवाले दिसायचे. त्यांच्या जवळून गेलं तरी त्या फुलांचा वास यायचा नाही. पण जशी बेळगावच्या बस स्टँडमध्ये एसटी शिरायची तसा काय सुवास यायचा मोगऱ्याचा, बस भरून. एकतर गळ्यात वेताचं मोठं ताट अडकवलेले खूप गजरेवाले स्टँडवर फिरत गजरे विकत असायचे. दुसरं म्हणजे केसात मोगरा नाही अशा बायका क्वचित दिसायच्या. त्यामुळे एखाद्या लग्नात वधू पक्षाच्या खोलीत गेल्यावर कसा सुगंध येतो गजऱ्यांचा, सेम तसं वाटायचं एसटी स्टँडवर. तो मोगराही वेगळाच, भरगच्च पाकळ्यांचा, छोट्या देठाचा. सिटी बसमधून आम्ही मिलिटरी महादेवला नाहीतर शहापूरला निघालो की पुन्हा तोच अनुभव. बसमध्ये चढणाऱ्या उतरणाऱ्या प्रत्येक बाईच्या केसात मोगऱ्याचा भरगच्च गजरा. हे फक्त स्टँड पुरतं किंवा सिटी बस पुरतं नाही, तर आजी आजोबांच्या घराशेजारी एक कन्नड कुटुंब राहायचं. त्यांच्या अंगणात 4 झुडपं होती मोगऱ्याची, लाल मातीत उंच वाढलेली, व्यवस्थित आळं करून खतपाणी घालून जपलेली. त्या घरात एक मुलगी होती, ती माझ्या एवढीच, आणि तिचंही नाव गौरीच. लाल रिबिणी बांधलेल्या 2 वेण्यातली परकर पोलक्यातली टिपिकल कन्नड मुलगी. 2 घरांमध्ये कुंपणाची कॉमन भिंत होती. संध्याकाळ झाली की आम्ही सगळी मावस भावंड त्या भिंतीवर माकडांसारखे ओळीनं बसायचो. आमचं लक्ष आज शेजाऱ्यांच्या मोगऱ्याला किती कळ्या लागल्यात यावर असायचं. मग थोड्या वेळानं ती गौरी बाहेर येणार, 1-1 कळ्या काढणार आणि त्यातल्या 4-5 आम्हाला देणार. कोणाला किती कळ्या मिळणार हे तिच्या मूडवर ठरणार. प्राचीला, माझ्या मावस बहिणीला, एखादी जरी कळी जास्त मिळाली तरी मला वाईट वाटणार, मला जास्त मिळाली तर प्राचीला वाईट वाटणार. पण हे सगळं मनातल्या मनात, तसं कोणी बोलून नाही दाखवणार. मग आम्ही रात्री आमच्या वाटीत थोडंच पाणी घालून त्या कळ्या त्यात ठेवणार. सकाळी उठल्या उठल्या आधी वाटी बघणार, कळ्यांची टप्पोरी फुलं झालेली असणार. मग आम्ही दिवसभर त्याचा वास घेत बसणार. काय तो आनंद! अशा कितीतरी सुट्ट्या सुगंधी केल्यात या मोगऱ्यानं. त्या गौराईची कृपा झालीच तर एखाद्या वेळेस गुलाबाची कळी किंवा फुलं पण द्यायची. पण का कोणास ठाऊक मला गुलाब फारसा आवडलाच नाही, त्यामुळे त्याविषयीच्या आठवणी पण नाहीत. हा, पण गौरी जेव्हा गुलाब द्यायची तेव्हा आपण तिच्यासाठी खास आहोत असं वाटायचं. मात्र आजोबांनी आमचं घर विकण्यापूर्वीच शेजाऱ्यांनी त्यांचं घर विकलं. पुन्हा ना तो मोगरा दिसला ना गुलाब मिळाला. गौरी कुठे गेली काय माहीत, पण ती जिथं कुठं असेल तिथं तिनं पुन्हा एकदा दाट पाकळ्यांचा मोगरा लावला असण्याची शक्यता दाट आहे. मोगऱ्याच्या आठवणी काही एवढ्यावरच संपत नाहीत. लग्नानंतर आंबेगावमध्ये जांभूळवाडी रोडला राहायचो आम्ही. PMT मधून दत्तनगरच्या चौकात उतरल्यावर घरी येईपर्यंत रस्त्याच्या कडेला भाजी बाजार असायचा, अजूनही आहे. तिथे एक गजरेवाला यायचा संध्याकाळी. मला आवडतो म्हणून आवी घरी येताना त्याच्याकडून गजरा घेऊन यायचा. मी तो केसात कधी माळला नाही, पण अगदी शेवटचं फुल कोमेजेपर्यंत फक्त सुवासासाठी तो जपून जपून वापरल्याचं आठवतंय. रात्रीच्या वेळी वाऱ्याच्या झुळकीसरशी येणारा मोगऱ्याचा दरवळ मी कित्येकदा अनुभवलाय. अशा वेळी ती जागा सोडवत नाही. मोगऱ्याची मोहिनी साधी नाही, एकदा का अडकलात की तो समोर नसतानाही त्याच्या सुगंधाचा भास होत राहतो, जसा आत्ता मला होतोय. आता मोगरा आठवलाय, बेळगाव आठवलंय, मिलिटरी महादेव आठवलंय आणि बकुळ आठवणार नाही असं होणार नाही. काय लेवलची 1-1 फुलं आहेत ना या निसर्गात. सुगंध असा की दिसण्यावर जायचंच नाही. मंद सुवास वगैरे ही वर्णनं लेखक कवींना बकुळीनंच सुचवली असणार. बेळगावला सुट्टीला गेलो की किमान एकदा तरी आम्ही सगळी भावंड आमच्या मावश्या मिलिटरी महादेवला जायचोच. तिथं एक बाग आहे, प्राणी संग्रहालय आहे, महादेवाचं मंदिर आहे. आम्हाला तिकडं नेण्याचा उद्देश आम्ही घसरगुंड्या खेळाव्यात, झोपाळ्यात खेळावं. पण आमचं आवडतं काम म्हणजे आम्हा बहिणींचं तरी, ते म्हणजे बागेतल्या बकुळीच्या झाडाखाली पडलेली फुलं वेचायची. बघू कोणाला जास्त मिळतात आणि बघू उद्या कोणाचा गजरा मोठा होतोय. वेड्यासारखी फुलं गोळा करायचो आम्ही, भानच राहायचं नाही. कधी कधी वाटतं तो वेगळ्याच काळातला एक वेगळाच जन्म होता आपला. किती साध्या साध्या गोष्टीतला आनंद घेत जगलोय आपण, निसर्गाशी किती एकरूप होत जगलोय आपण. बकुळ सुट्टीत फक्त एकदाच ओंजळीत यायचा. शेवटची ओंजळ कधी भरली होती आता आठवत नाही. ओंजळीतला मंद सुवास मात्र आठवतो आजही. छोट्या छोट्या बोटांनी ओवलेले गजरेही आठवतात, कारण आमच्या सुट्ट्या सुगंधी करण्यासाठी त्यानं मोगऱ्याला दिलेली साथ कशी विसरता येईल. पहिल्यांदा लांबून पाहिलं तेव्हा वाटलेलं द्राक्षांचा घडच लागलाय की काय.
जसजशी जवळ गेले तसतसं कळत गेलं हे फुलांचे गुच्छ आहेत जे फक्त उन्हाळ्यात फुलतात आणि त्याला बहावा म्हणतात. काय देखणा दिसतो बहावा. एकतर फुलांचा रंग धम्म पिवळा, त्याला हिरव्या पानांचं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन. फक्त आणि फक्त बहाव्यामुळेच मला साडीतही हे कॉम्बिनेशन आवडायला लागलं. कराडच्या टाउन हॉलच्या मागच्या बागेत खूप होता बहावा. आता किती आहे कल्पना नाही. मी आणि दिदी तिथल्या नगर वाचनालयात पुस्तक बदलायला जायचो. बहाव्या शेजारच्या वॉकवेवर बसून तासनतास गप्पा मारायचो. कधी कधी माझी एक मैत्रीणही यायची, नेत्रा. आमची बसण्याची जागा ठरलेली बहाव्याखालचीच. मावळतीला चाललेला सूर्य संधी प्रकाशाशी स्पर्धा करत पिवळ्या बहाव्याचं उजळून निघणं आणि निसटू पाहणाऱ्या पाकळ्यांना वाऱ्यावर स्वार होऊ देणं बघत राहावंसं वाटायचं. बहाव्याचे लोंबते घोस फार अल्पायुषी. ते असेपर्यंतच ती बाग सुंदर वाटायची. एकदा का त्यांचा मोसम संपला की उरलेलं हिरवं झाड वर्षभरासाठी मौनात गेल्यासारखं वाटायचं. पुढच्या वर्षी बहावा पुन्हा बहरायचा. झाड हसल्यासारखं वाटायचं. गुलमोहर आसपास कधीच नव्हता. तो दिसायचा फक्त गावाला जाताना. बसच्या खिडकीतून वेगानं सरकणाऱ्या लाल रंगांचा आकार नेमका कसा आहे हे कळायला आणि यालाच गुलमोहर म्हणतात हे समजायलाही खूप वेळ लागला. गावाला जाताना माझा आणि दीदीचा एक खेळ ठरलेला होता. मला लाल फुलांचं झाड दिसलं की मी लाल म्हणणार आणि तिला पिवळ्या फुलांचं झाड दिसलं की ती पिवळा म्हणणार. आणि मग शेवटी ठरवायचं की कुठल्या रंगाची झाडं जास्त दिसली आणि कोण जिंकलं. अतिशय बालिश खेळ. आत्ताच्या पोरांना खेळा म्हटलं तर त्यापेक्षा आम्ही झोपतो म्हणतील. पण होता तर होता ना आमचा खेळ. एकही झाड मिस होता कामा नये म्हणून अख्ख्या प्रवासात डोळे सताड उघडे ठेवून जाम इंटरेस्ट घेऊन खेळायचो आम्ही. मग जेव्हा कळालं की आपल्या खेळातला लाल तो हाच आहे गुलमोहर, तेव्हा अजून मज्जा आली, ती एका दुसऱ्या कारणासाठी. एकदा रस्त्यानं जाता जाता गुलमोहराची फुलं बाजूला पडलेली दिसली. तर दीदीनं की कोणी मला आठवत नाही पण कुणीतरी मला त्याची नखं करायला शिकवलं. पाकळ्यांच्या बाहेरच्या लांबट भागावरचं लाल आवरण अलगद काढायचं आणि नखांवर चिकटवायचं. ते ओलसर असल्यामुळं आपोआप चिकटणार. भारी दिसायचे हात. मग ही इको फ्रेंडली टेम्पररी नेल एक्सटेन्शन्स लावायचा नादच लागला. रस्त्यानं जाताना दिसलं फुल की उचल, चालता चालता काम सुरू. गुलमोहराची एक पाकळी कधी कधी पांढरी असते, त्या पाकळीला कोंबडा म्हणतात हे पण नंतर कळालं. कसल्याच इलॉजिकल गोष्टी होत्या ना तेव्हा. कोणी काय सांगितलं की तेच खरं वाटायचं. पण आता जर कुठे रस्त्यात चालता चालता मला गुलमोहर सापडला तर वाटतंय मी त्याची नखं करणार नाही आणि पांढऱ्या पाकळीला कोंबडा म्हणणार नाही. इलॉजिकल जगण्यात मजा आहे यार. मी कॉलेजला गेले तेव्हा गुलमोहर डे साजरा व्हायला लागला. चित्रकार गुलमोहरासमोर बसून तो रेखाटायचे. गुलमोहराला चांगलीच इज्जत मिळायला लागली. आमच्या सोबत आमच्या खेळातला लालही मोठा झाला. एकावर 2 फ्रीची ऑफर म्हणजे मधुमालती. लाल पाकळ्यांच्या फुलांच्या झाडालाच गुलाबी पाकळ्यांची पण फुलं येणार आणि पांढऱ्या पाकळ्यांची पण. आपण फक्त त्याच्या रंगीबेरंगी अंगठ्या करायच्या. 5ही बोटात मधुमालतीच्या अंगठ्या दिवसभर मिरवायच्या. एखादी पडली तरी हरकत नाही कारण फुलं अनलिमिटेड. मधुमालतीची देठं लांब असल्यामुळं त्याच्या वेण्या घालायलाही मजा यायची. आता हे सगळं आठवताना वाटतंय मुलांना कसं एंगेज करू हा प्रश्नच नव्हता आईला, कारण उंबऱ्याबाहेर बघेल तिकडे एंगेजमेंटच एंगेजमेंट होती. असल्या झाडा फुलात खेळताना कधी गांधील माशा चावायच्या पण घाबरायचं नाही, रडायचं नाही. घरी तर त्याहून सांगायचं नाही. दिसेल त्या घरासमोरच्या तुळशीतली माती लावली की दुखणं गायब. पुन्हा मधुमालतीच्या अंगठ्या करायला आम्ही मोकळे. हे खरं तर जरबेरा नाहीये, गरबरा असं आहे. मलाही आत्ताच लागलाय हा शोध. पण जाऊ द्या, आता लहानपणापासून काय ऐकलंय. जरबेरा तर मी इथं जरबेराच म्हणते. ही फुलं ना रस्त्याच्या कडेला उगवलेली दिसली ना कोणाच्या अंगणात बघितली. जेव्हा केव्हा ती हातात आली तेव्हा तेव्हा भाषणाच्या स्पर्धेच्या बक्षीस मिळालेल्या ट्रॉफी सोबतच्या बुकेत. त्यामुळे त्यांच्याविषयी एक वेगळाच आदर आहे मनात. ही फुलं सहजासहजी मिळत नाहीत, ती कमवावी लागतात. खूप मेहनत घेऊन कमवली मी लाल, केशरी, गुलाबी, पिवळ्या जरबेराची फुलं. बुके मिळाला की स्पंजमधून फुलं काढायची आणि ग्लासमधल्या पाण्यात ठेवायची. टिकतील तेवढी टिकतील. हे प्रत्येक वेळी केलंय. अगदी आत्ता सबस्क्रायबर्स मीटमध्ये ज्यांनी बुके दिले ते स्वीकारताना पण वाटलं ही कष्टाची फुलं आहेत. कसलाही सुगंध नसणारी, कृत्रिम वाटणारी जरी असली तरी जरबेरा आवडतो, कारण त्याच्यासोबत यश आणि ओघानं येणारा मानसन्मान जोडला गेलाय. या फुलांविषयीचा रिस्पेक्ट कधी कमी होऊ शकत नाही, कारण बुके आपणच आपल्याला देऊ शकत नाही. बराच मोठा झाला ना गजरा.
तरी सदाफुली, जास्वंद, निशिगंध, आबोली, शेवंती, गेल्या 7 वर्षात ओळख वाढलेली ट्युलिप्स, चेरी ब्लॉसम अशी अजून बरीच फुलं गुंफता येतील या गजऱ्यात. 35शीत जरा जास्तच नॉस्टॅल्जिक होत चाललीये मी. आयुष्य अर्ध्यावर आलं की असंच होत असावं बहुतेक. साध्या साध्या गोष्टींवरून लहानपण आठवतं. कधी रस्त्यानं जाताना फुलांची झाडं दिसली की 2 सेकंद पावलं थांबतात. फुलांना स्पर्श केल्याशिवाय पुढे जावंसं वाटत नाही. गाडीत असेन तर नजर खिळते. नावं माहिती नसतात पण त्यांचे रंग भारावून टाकतात. फुलं कुठलीही असोत ती मला मनापासून आवडतात. या नवीन शहरात ती अवतीभोवती आहेत म्हणून करमतंय. आता जी काही प्रसन्नता वाट्याला आलीये त्यात त्यांचा वाटा मोठा आहे. त्यांनीच तर शिकवलंय. चालताना बाभळीचे काटे समोर आले की त्यात कोरंटी खोचायची. सडा फक्त फुलांचा नसला तरी आपण फक्त फुलंच वेचायची.